मंदिर समिती त्याचप्रमाणे वारकरी संस्था असताना महामंडळ का हवंय? भागवत महाराज जळगावकर यांनी सरकारला हा सवाल केलेला आहे। नेत्यांना वारीत आणण्यासाठी हा डाव आखला जातोय का असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। वारकऱ्यांच्या रोषाला सरकारने सामोरं जाऊ नये असा इशारा देखील जळगावकर महाराजांनी सरकारला दिलेला आहे। वारकरी महामंडळ हे कशासाठी? म्हणजे वारकरी ज्या संघटना आहेत, दुसरी गोष्ट वारकऱ्यांसाठी असलेली जी काही मंदिर समिती आहेत तिथं वारकरी आणि जे काही शासन आहे त्यामध्ये योग्य ते कोऑर्डिनेशन चालू आहे। वारकरी महामंडळ स्थापन करून ते वारकऱ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या इतर पुढऱ्यांचं जे पुनर्वसनाचं केंद्र आहे ते स्थापन करण्यासाठी आहे का असा संशय वारकऱ्यांना येतोय। जर मुख्यमंत्री महोदयांनी अशी जर वारकरी महामंडळाची स्थापन करण्याची जर भूमिका घेतली तर त्याविषयी निश्चितच आंदोलनासारखी बाब आम्ही करू इच्छितो।